नमस्कार शेतकरी बांधवांनो, सध्या तूर पीक ही शेंगा अवस्थेमध्ये आहे. अशा अवस्थेमध्ये आपल्याला शेंगाचे दाण्याचे वजन वाढण्यासाठी, दाण्यामध्ये चकाकी येण्यासाठी व तूर पिकाचे चांगलं क्वालिटी उत्पादन होण्यासाठी ही शेवटची फवारणी घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर या अवस्थेमध्ये तूर पिकामध्ये शेंगा पोखरणाऱ्या अळीचा देखील प्रादुर्भाव होत असतो. त्यामुळे आपल्याला यामध्ये एक चांगल्या प्रकारच्या अळीनाशकाचा वापर करायचा आहे. मागील 4 ते 5 दिवसापासून थंडी थोडी कमी झालेली आहे, ढगाळ वातावरण आहे आणि आज आपण जर बघितलं खूप जास्त प्रमाणात धुकं पडलेलं आहे. त्यामुळे सुद्धा शेतकरी बांधवांनो आपल्याला यामध्ये एक चांगल्या प्रकारच्या बुरशीनाशकाचा या फवारणीमध्ये वापर करायचा आहे. अळीनाशकामध्ये आपण FMC कंपनीचे कोराजन 8 ते 10 ml प्रति 15 लिटर पंप याप्रमाणे वापर करू शकता किंवा आपण प्रोक्लेम या देखील कीटकनाशकाचा 10 ग्राम प्रतिपंप याप्रमाणे वापर करू शकता किंवा सिजंटा कंपनीचे आलिका 15 मिली प्रति 15 लिटर पंप याप्रमाणे वापर करू शकता. यापैकी कुठल्याही एका कीटकनाशकाचा आपल्याला फवारणीमध्ये वापर करायचा आहे आणि साईज वाढण्यासाठी, उत्पादन वाढण्यासाठी आपल्याला जैविक पोटॅशचा वापर करायचा आहे. आदास्का कंपनीच्या प्रो पोटॅशचा 5 ग्राम प्रतिपंप याप्रमाणे वापर करू शकता किंवा FMC कंपनीचे लिजंट 5 ग्राम प्रति 15 लिटर याप्रमाणे वापर करू शकता किंवा आपण फ्रान्सन्स कंपनीच्या प्रोप्लिस्टा प्रोडक्टचा वापर करू शकता. या व्यतिरिक्त आपण 0050 या विद्राव्य खताचा 100 ग्राम प्रति 15 लिटर पंप याप्रमाणे वापर करू शकता. तूर पिकाचे बुरशीपासून नियंत्रण होण्यास BSF कंपनीचे प्रायझर या बुरशीनाशकाचा वापर करू शकता. याचे प्रमाण आपल्याला 12 मिली प्रति 15 लिटर पंप याप्रमाणे घ्यायचे आहे. किंवा शेतकरी बांधवांनो आपण या व्यतिरिक्त कस्टोडिया देखील बुरशीनाशकाचा वापर करू शकता किंवा कस्टोडियासारखे सेम घटक असलेल्या कुठल्याही एका बुरशीनाशकाचा आपल्याला 25 ते 30 मिली 15 लिटर पंपासाठी वापर करायचा आहे. किंवा शेतकरी बांधवांनो आपण सिजंटा कंपनीचे आमिस्टॉर या देखील बुरशीनाशकाचा या फवारणीमध्ये वापर करू. चांगली ही अशा प्रकारे शेतकरी बांधवांनो तूर पिकामध्ये आपल्याला फवारणी घ्यायची जेणेकरून आपल्या तूर पिकामध्ये येणाऱ्या शेंगा पोखरणाऱ्या अळीचे देखील नियंत्रण होईल, दाण्याचे वजनचे काही क्वालिटी वाढेल व बुरशीपासून होणारे नुकसान सुद्धा टाळता येईल. शेतकरी बांधव आपला जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा, आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. आपण जर आमचा व्हिडिओ हा जर इंस्टाग्रामवर बघत असेल तर आमच्या पेजला फॉलो करायला नक्की विसरू नका.